द्राक्ष शेतीमध्ये ना देशी विदेशी शास्त्रज्ञ कन्सल्टंट इतके झाले का काही मापच नाही. फक्त ते सांगतील आणि शेतकऱ्यांनी ऐकायचं. मग मात्र आहे ना, शेतीला शेणखत आणि मातीचा सेंद्रिय कर्ब टिकूनच आहे ना आपल्याला शेतीमध्ये प्रगती करायची. मग आपण महासत्ता नाही झालो तरी चालेल, पण येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी ना ही काळी आई ही माती टिकली पाहिजे. तर जय हरी माऊली, रामराम मंडळी. पहाटे स्वप्न पडलं होतं आपल्याला का पाटील तुमच्या फाट्यावर 2 गाड्या घेऊन उभ्या राहिल्या ना, आम्ही वाट पाहू राहिलो तुमची. म्हटलं किती कॅरेट? ते म्हणे कशाचे कॅरेट? अहो खताच्या गाड्या आल्या खताच्या. म्हटलं असं मग काचं स्वप्न हो. मग गेलो फाट्यावरून, काय आपल्याकडे ना आथरे पाटील शेणखत सप्लायरच्या गाड्या आल्या होत्या. मग फाट्यावर जाऊन ना अगोदर ड्रायव्हरला गाडी बसवलं, द्यायला म्हटलं तुम्ही जागा पाहून घ्या. मग जागा वगैरे पाहिली ना, अशा पद्धतीने ना रिवर्स गाड्या लावून ना गाड्या खाली करायचं काम चालू केलं. तर मग इकडे ना झाडाजवळ जास्त शेणखत जर जास्त दिवस राहिलं ना आपली झाडं जळून जातील. मग तिकडे ना घेतल्या गोण्या वगैरे लावून आणि थोड्या वेळा ना आलो आपण आहे ना घरून त्यांना चहा आणि झाडू अशा पद्धतीने घेऊन गाड्या आहे ना मस्तपैकी झाडून वगैरे घेतल्या आणि त्यांच्यासोबत आहे ना चहा वगैरे पण घेऊन टाकला. आणि ना आथरे शेणखतची ना गुजरात सुरतच्या गाड्या खाली गेल्या बरं का. मग आथरे शेणखत सप्लायरच्या आहे ना खताची क्वालिटी चांगलीच आहे. आणि तुम्ही सुद्धा आहे ना खताची गाडी खाली करताना आपल्याला आहे ना शेणखत कसं चांगल्या दर्जाचं राहील याचीच खात्री करूनच आहे ना मग शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करताना ना उत्पादन चांगल्या दर्जाचं घ्यायचं असेल ना तर शेणखताशिवाय ना पर्यायच नाही. इतर कोणतेही प्रोडक्ट वापरण्यापेक्षा आहे ना शेणखत हात शेवटचा. मग कोणी कन्सल्टंट सांगाल मगच तुम्ही शेणखत घालाल असं तर मुळीच नको. रिकामी गाडी झाली कुठं निघती हो, पण ड्रायव्हर आहे ना एकच नंबर होता त्यांनी काढलीच.